our motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with the remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी, विषय मराठी. आज आपण व्याकरण विभागातील विरामचिन्हे याचा अभ्यास करणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, विराम म्हणजे काय? तर आपण जेव्हा एकमेकांशी किंवा दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतो त्यावेळी आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो. या थांबण्यालाच व्याकरणात विराम असे म्हणतात. आणि लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या चिन्हाने दाखविला जातो. या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात. अर्थातच या विराम चिन्हामुळेच आपल्याला वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले किंवा कुठे अपूर्ण आहे अशा विविध गोष्टी समजतात. म्हणूनच विराम चिन्हांना लेखनात अतिशय महत्त्व आहे. मग ही विरामचिन्हे कोणती आहेत? 1 पूर्णविराम, 2 अर्धविराम, 3 स्वल्पविराम, 4 अपूर्णविराम, 5 प्रश्नचिन्ह, 6 उद्गार चिन्ह, 7 अवतरण चिन्ह, 8 संयोग चिन्ह, 9 अपसारण चिन्ह. पहिलं पाहूया आपण पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजेच फुल स्टॉप. बघा की ज्या वेळेला वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी ह्या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, रामाने रावणाला मारले. आता हे वाक्य आहे. या वाक्याच्या शेवटी पूर्णविरामचा वापर केलेला आहे. यावरून आपल्याला समजतं की हे वाक्य पूर्ण झालं आहे. दुसरं, त्यांनी सांगितलं की आद्याक्षरे किंवा संक्षिप्त रूपे यावेळीही ह्या पूर्णविरामचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, उदाहरण हा शब्द घेऊया. उदाहरण एवढं मोठं न लिहिता आपण ज्यावेळेला असं शॉर्ट लिहितो, जेव्हा त्याचं संक्षिप्त रूप लिहितो त्यावेळेलाही ह्या पूर्णविरामाचा वापर केला जातो. दुसरं, आद्याक्षरे म्हणजे काय? आता इथे पु ल देशपांडे, पु ल देशपांड्यांचं नाव केवढं तरी मोठं आहे. मग एवढं मोठं नाव न लिहिता आपण ज्यावेळेला लिहितो की पु म्हणजे काय? तर पुरुषोत्तम. पु म्हणजे काय? तर पुरुषोत्तम. आता पुरुषोत्तम न लिहिता मी फक्त त्या पुरुषोत्तम मधला पु लिहिला आणि म्हणूनच मी या फुल स्टॉपचा वापर केला. आता लक्ष्मण, आता एवढं मोठं नाव न लिहिता परत मी लक्ष्मण न लिहिता ल लिहिला आणि ह्या पूर्णविरामाचा वापर केला. आणि देशपांडे. दुसरं बघा, BA. आता बी म्हणजे काय? BA म्हणजे काय? तर बॅचलर ऑफ आर्ट्स. एवढं मोठं न लिहिता मी बी लिहिलं आणि आर्ट्समधला ए लिहिला. अशा प्रकारे लक्षात घ्या की ज्या वेळेला पूर्ण शब्दाचा वापर न करता ज्यावेळेला त्याची आद्याक्षरे किंवा संक्षिप्त रूपे लिहिण्यासाठीही या पूर्णविरामाचा वापर केला जातो. पुढचं बघूया आपण. पुढचं आहे अर्धविराम, सेमीकोलन. म्हणजे हे केव्हा वापरलं जातं? तर जेव्हा दोन छोटी वाक्य जोडताना, ज्यावेळेला दोन छोटी वाक्य आहेत. आता बघा, कोणती दोन छोटी वाक्य आहेत की वडिलांनी रमेशला शाबासकी दिली. दुसरं वाक्य आहे तो परीक्षेत पहिला आला. या दोन छोट्या वाक्यांना उभयान्वयी अव्ययाने जोडलं जातं. आणि ज्यावेळेला उभयान्वयी अव्यय जोडतात, कारण वगैरे तुम्हाला माहितीच आहे, जर तर असे उभयान्वयी अव्यय. आता आपण बरीचशी उभयान्वयी तुम्ही अव्यय शिकलेले आहात 8वी पर्यंत. आणि अर्थातच या उभयान्वयी अव्ययाच्या अगोदर ह्या अर्धविरामाचा वापर केला जातो. पुढचं पाहूया आपण. पुढचं आहे विरामचिन्ह स्वल्पविराम म्हणजेच कॉमा. की समोरच्या व्यक्तीला हाक मारताना, म्हणजे मुलांनो अभ्यास करा, ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला हाक मारतानाही स्वल्पविरामाचा वापर केला जातो. किंवा एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ आल्यास या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, तुम्ही आता तुमच्याकडे असणारी स्टेशनरी आहे तर तुम्ही असं म्हणणार का, माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे पेन्सिल आहे, माझ्याकडे वही आहे, माझ्याकडे रबर आहे. एवढं सगळं एक एक वाक्य लिहिण्यापेक्षा आपण असं म्हणतो, माझ्याकडे पेन, पेन्सिल, रबर, पुस्तके आहेत. म्हणजे ज्या वेळेला एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आल्यास त्यावेळेलाही या स्वल्पविरामाचा वापर केला जातो.
पुढचं आपण विरामचिन्ह पाहूया. पुढचं आहे अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम म्हणजेच तुम्हाला माहिती आहे कोलन, की वाक्याच्या शेवटी ज्यावेळेला तपशील द्यायचा आहे त्यावेळेला या चिन्हाचा वापर केला जातो. म्हणजे एखादी लिस्ट द्यायची आहे, पुढील पुस्तकांची यादी खालीप्रमाणे, त्यावेळेला आपण ह्या अपूर्ण विरामाचा वापर केला जातो. पुढचं आपण बघूया विरामचिन्ह प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क की ज्या वेळेला वाक्यात प्रश्न विचारला गेला आहे आणि हे दाखवण्यासाठी प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आई गावाला गेली का, अशा प्रकारचे या प्रश्नचिन्हावरून आपल्याला काय समजतं की ह्या व्यक्तीला काही प्रश्न विचारायचा आहे. पुढचं बघूया आपण विरामचिन्ह उद्गार चिन्ह. अर्थातच मनातील भावना व्यक्त करायच्या असेल तर त्यावेळेला त्या भावना किती अतिशय उच्च कोटीच्या आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि ह्या उद्गार चिन्हामुळे आपल्याला समजतं की त्याच्या भावना किती तीव्र स्वरूपाच्या आहेत आणि त्यावेळेला ह्या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, अरे वा, फारच सुंदर आहे तुझं अक्षर. म्हणजे ह्या चिन्हावरून तुम्हाला समजतं की त्याचं अक्षर अतिशय सुंदर आहे. बाप रे, केवढी मोठी इंच इमारत ही, किंवा केवढी मोठी इमारत ही. अशा प्रकारे ह्या चिन्हावरून तुम्हाला ती भावना त्यांच्या किती तीव्र आहे याचा अभ्यास होतो. पुढचं पाहूया आपण की अवतरण चिन्ह म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. हे केव्हा वापरलं जातं तर वाक्यातील एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव द्यायचं आहे, त्यावेळेला आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजेच एकेरी अवतरण चिन्ह याचा वापर करू. उदाहरणार्थ बघा, स्वराज्य मिळवणे. लक्षात आलं की नाही, स्वराज्य मिळवणे हे भगतसिंगचे अंतिम ध्येय होते. आता पूर्ण वाक्यामध्ये मला ह्या शब्दाला काय करायचं आहे, जोर द्यायचा आहे, स्वराज्य मिळवणे. आणि म्हणूनच ह्या शब्दावर ज्या वेळेला जोर दिलेला आहे त्यावेळेला मी सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर केलेला आहे. आता दुहेरी अवतरण म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा केव्हा वापरलेला आहे तर एखाद्या व्यक्तीच्या मुखातून उच्चारलेले शब्द जसेच्या तसे दाखवताना या चिन्हाचा वापर केला जातो. डायलॉग खास करून की लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, बोलणाऱ्या व्यक्तीच्या ज्या वेळेला उच्चारलेले शब्द जसेच्या तसे आहेत हे दाखवण्यासाठी ह्या चिन्हाचा वापर केला जातो. समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. पुढे पाहूया संयोग चिन्ह म्हणजेच काय तर ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपुरा राहिला आहे आपला, मग त्यावेळेला एखाद्या लाईनीमध्ये शेवटचा शब्द आपला अपूर्ण राहिला त्यावेळेला या चिन्हाचा वापर केला जातो. किंवा दोन शब्द जोडतानाही त्याचा वापर केला जातो. दोन वेगवेगळे शब्द आहेत, विद्यार्थी वेगळा शब्द आहे, भांडार वेगळा शब्द आहे. आता या दोन शब्दांना ज्यावेळेला एकत्र जोडलं जातं त्यावेळेला मध्ये संयोग चिन्हाचा वापर केला जातो. प्रेम वेगळा शब्द आहे, विवाह वेगळा शब्द आहे. या दोन वेगळ्या शब्दांना या संयोग चिन्हाने जोडलं जातं. पुढचं पाहूया आपण अपसारण चिन्ह. हे केव्हा वापरलं जातं की बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरलं जातं. आता आपल्याला बोलता बोलता काहीतरी थांबायचं आहे, आपल्याला काहीतरी आपलं बोलणं थांबलंय त्यावेळेला आपण ह्या अपसारण चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ तो इथे आला पण, मग तुम्ही जर एखाद्या व्यक्ती थांबला मग तुम्हाला प्रश्न पडतो पुढे काय झालं सांगा ना, कारण तो थांबलाय. म्हणजे ह्या अपसारण चिन्हामुळे आपल्याला समजतं की तो व्यक्ती थांबलेला आहे, विचार मालिका त्याची तुटली आहे. किंवा दुसरं उदाहरण बघा की तो मुलगा डॅश ज्याने बक्षीस मिळवले डॅश आपल्या शाळेत आहे. म्हणजे विचार मालिका ज्यावेळेला तुम्हाला खास करून कथा लेखनामध्ये असं वापरलं जातं बघा की एखादा मुद्दा दिला जातो, अर्धवट दिलेला आहे, हे या
अपसारण चिन्हामुळे समजतं. तो मुलगा डॅश, ज्याने बक्षीस मिळवले डॅश, ह्याच्या पुढची वाक्य आपल्याला मध्ये घालायची आहेत. आणि अशा वेळेलाही या अपसारण चिन्हाचा वापर केला जातो. समजले असेल विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.